संजय थोडंसं थांबवते। आता जी ब्रेकिंग न्यूज समोर येते ती म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार याकूब मेमनला फाशी दिली गेली आहे। मुंबई स्फोटातला जो आरोपी याकूब मेमन या संदर्भातली ही पहिली फाशी आहे। याकूब मेमनला फाशी दिली गेली असं सूत्रांचं म्हणणं आहे। 1993च्या मुंबई स्फोटाप्रकरणी याकूबला ही फाशी दिली गेलेली आहे। मुंबई स्फोटाप्रकरणी याकूबच्या रूपाने ही पहिली फाशी आहे। याकूब मेमनला फाशी दिली गेल्याचं सूत्रांकडून समजतंय। काल रात्रभर याकूब मेमनच्या फाशीवरती खलबत सुरू होती। त्याची फाशी लांबणीवरती जाणार का, पण त्याच्यानंतर शिक्कामोर्तब करण्यात आले। आता जी माहिती येते यावेळची सगळ्यात महत्त्वाची बातमी सूत्रांकडून असं समजतंय की याकूब मेमनला फाशी दिली गेली आहे। 1993च्या मुंबई स्फोटाप्रकरणी याकूबच्या रूपानं ही पहिली फाशी आहे। या संदर्भात आपण जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी नागपूरचे संजय डाफ यांच्याकडून। संजय, एकूणच जी माहिती आता समोर येते यावेळी ती सूत्रांकडून असं समजतंय की याकूब मेमनला फाशी दिली गेली आहे। काय अधिक माहिती आहे तुझ्याकडे या संदर्भात? अगदी बरोबर शिल्पा, मी तुला आत्ताच सांगितलं की कुठल्याही क्षणी याकूबला फाशी दिली जाईल, कारण त्या संदर्भातली जी काही प्रोसिजर असते ती सगळी कंप्लीट झाली होती आणि 6:30 पर्यंत फाशी होईल अशी खात्रीदायक माहिती। त्यानुसार याकूबला आता फासावर लटकवलं गेलं आहे। याकूब जे काही खलबत्ते सुरू होते, जे काही पेच निर्माण झाला तो आता संपलेला आहे। अखेर याकूब मेमन याला फाशी दिली गेली आहे आणि त्याचे जे नातेवाईक आहेत, त्याचा तो भाऊ आहे सुलेमान आणि चुलत भाऊ उस्मान, ते आता हॉटेल द्वारका नागपूरच्या हॉटेल द्वारका थांबल्यात आणि आता त्यांना मेसेज मिळालेला आहे की त्याच्यामुळे त्यांचं जे अतिशय भावनिक झाले आहेत, डोळे त्यांचे पाणावले आहेत आणि आता ते कारागृहात जाण्याच्या तयारीत आहेत। काही मिनिटांमध्ये ते कारागृहात पोहोचतील। त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचलाय, कारागृहाने त्यांनी माहिती दिली आहे की याकूबला मी फाशी दिली आहे, तुम्ही आता जे काही बाकीची प्रोसिजर आहे, मात्र शव दिलं जाईल की नाही दिलं जाईल त्या संदर्भात अजूनही संभ्रम आहे।